ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शिवभक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही ऐकत राहा माझं हे आत्मकथन. तर मंडळी, मागील भागामध्ये मी माझ्या बहिणीचं लग्न जमवलं. हं? कारण माझं वय नव्हतं लग्न जमवायच्या ह्याच्यातलं, तरीही मी जमवलं. कारण मला काही गोष्टी कळत असल्यामुळे मी त्या गोष्टीला होकार दिला. लग्न जमवलं, लग्न झालं. त्या म्हणजे आमच्या भाऊजीला समजा नोकरी लगेच लागली, 1 महिना 2 महिन्यातच माझ्या माहितीहून. तर पुढे मग चाललं तिकडे त्यांचं सुरळीत. आता आमचे भविष्यवाणी बऱ्यापैकी चालली होती. मला काहीतरी कळतंय हे आता घरातल्या लोकांना बी कळायला होतं. त्यात म्हणजे माझे चुलते दादा म्हणून जे जाणते होतो ते, त्यांना जाणीवच होती ही की आहे त्यातलाच म्हणून. म्हणजे माझा अभ्यास चांगला होता आणि त्या अभ्यासामध्ये नवीन नवीन चेहऱ्याचं निरीक्षण करणं, हे बऱ्याचशा गोष्टी मला. आणि काय असतं, एक त्याला दैवी योग पण लागतो आणि तो योग माझ्या ह्याच्यामध्ये भाग्यात होता. कारण काही अभ्यास, काही उपरवाल्याचा आशीर्वाद, याची पण जोड लागते. तर बऱ्यापैकी मला जमायलं होतं आणि मला ती सूचना मिळायच्या दैवी चमत्काराच्या. अगं पुढे काय आहे ह्या गोष्टी कळत राहिल्या. अभ्यासापेक्षा बऱ्याच वेळेस मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचो. मला एक आतून जर संकेत आला की असं, की मी बोलून जायचो ते. आणि असं चालले होते दिवस. पण त्याच वर्षामध्ये माझ्या भावाच्या लग्नाच्या म्हणजे विचार चालला, म्हणजे लग्न करायचं. आता भाऊ तर काय जागेवर बसत नव्हता, हे तुम्हाला तर सांगितलंयच. म्हणजे भाऊ हा घरी थांबतच नव्हता, सारखं पळचळ, इकडे बाहेर जा, इकडं कुंकड जा, गावाला जा, काही कर. म्हणजे त्याला घरी बसून काम करावं असं काही नव्हतं. हां, तो काम करत होता, त्याचं शिक्षण झालेलं होतं ते चित्रकलेमधलं. तो चित्र पेंटिंग करणं ह्या गोष्टी तो बाहेर करायचा, बाईकेज वगैरे अशा ठिकाणी. आणि त्या ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं, मी फोटोग्राफी शिकल्यामुळं मी एक फ्रेमचं दुकान टाकलं. फ्रेम मीच टाकलं होतं. त्याच्यापेक्षा लहान असताना मी एक केजमध्ये दुकान टाकलं, एक डब्बा ठोकून फोटो फ्रेम, देवाचे फोटो वगैरे फ्रेम करायचं दुकान मी चालू कमी वयामध्येच. आणि मग ती भाऊ त्या क्षेत्रातला असल्यामुळे माझं क्षेत्र नव्हतंच ना. मी फक्त सुरू केलं आणि ते भाऊ तिथं लागला ना मार्गी. आणि मग पोरगं काहीतरी कमवतंय असं लोकांना दाखवण्यासाठी अथवा काय असं पेंटिंग करतंय, मग त्याला पाहुणे वगैरे येणं जाणं चालू झालं. आता मुलगी बघायची म्हटलं त्याला, तो भाऊ काही जात नसत माझ्यासारखा. इतका मी जसा चाटत ते शांत आहे, ते बोलत नाही. हं? आणि त्याच्यामुळं मुली कुठं जायचं, पाहुण्यात जायचं, कुठं जायचं म्हटलं की आम्हीच असायचं पुढे. मग मुली बघण्यासाठी, भावासाठी मुलगी, मी बारका भाऊ 5-6 वर्षाचा लहान असणारा, मुलगी बघायला जायचं. तरी चमत्कारिक गोष्ट वाटेल तुम्हाला, पण ती खरी गोष्ट आहे ती. हं? मग कुठं विषय निघाला की मग तुझा ना बघून याचा मला म्हणायचं. मग आम्ही इकडं तिकडं. आणि मलाही लोक मुद्दाम होऊन इतर बाहेरले सुद्धा, की मुली बघायच्या असल्या अथवा मुलगा बघायचा असले तर बोलवायचे ते. कारण काही लोकांना माझ्यावर खूप विश्वास पटायला होता, मोठ्या माणसांना सुद्धा, की ह्याला कळतंय त्यातलं. त्याची जाणीव झाली त्यांना, की माणसाचे चेहरे, हात, अगर ते चालणं ह्याच्यावरून ती काढतं ते. म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये माझ्याबद्दल एक वेगळी ही काहीतरी ह्याला येतंय, कळतंय त्यातलं. म्हणून बरेच जण विचारायचे, फोटो दाखवणं. फोटो अगोदर त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते, असे फोटो दाखवायचे. फोटोन बघा बरं हे असं, हे बघ बरं असं करायचे. हे असे आपल्या ताईडीला मुलगा आलाय, हे कसं आहे, ह्याचे हो जन्मतारीख आहे, हे असं यायचे. कधी मुलाकडले मुलगीचं द्यायची, असं म्हणजे यायला लागलं मला.
विचारायचे ही. मग अगर लईच जवळचं घसाट्यातलं असलं तर चला आपण जाऊन येऊ ते एकदा दोघं तिघं जण बघून येऊ. हं? मी जात असतं. त्याच्यामुळं आता घरातलाही प्रश्न माझ्यावर आला. आता भावासाठी मुलगी बघण्यासाठी मला जायचं होतं. मी एक दोन ठिकाणच्या मुलगी बघितल्या, पुन्हा भावाला बरोबर घेऊन आता भावासाठी मुलगी पण मीच पुढे बसून बोलायचं. मुलीचं नाव मुलगा काहीच करत नव्हता, मलाच विचारावं लागायचं. आणि विशेष म्हणजे काय होतं, मी भाऊ उंचीला कमी आहे माझ्यापेक्षा, आणि मी जरा जरा बऱ्यापैकी उंचीला होतो. त्याच्यामुळे बरेच जण मुलगा कोणता आहे, आता आमच्यामध्ये खूप फरक आहे, तोंडोळ्यात फरक आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण बऱ्याच वेळेस नवीन माणसाला की मग मी बोलायचं ना, मीच समोर बसायचं. एक दोन ठिकाणी खिस्सेबिद्दल झाले की मी विचारायचं मुलीचं नाव, काय शिक्षण झालंय काय नाही. म्हणजे मला भीती असं वाटत नव्हतं, मला ती मी त्यापैकी नव्हतो, लाजाळूतल्या मला ती बोलण्याची सवयच होती. आणि नाटकामध्ये म्हणलं नाही त्रिभूमिका केल्यानंतर मला ती स्त्रियांचा अभ्यास लय झालेला होता. त्यावेळेस लिंबराज भाऊनी सांगितलं होतं स्त्री कशी करते, लाजणं वगैरे अशा गोष्टी. त्याच्यामुळं मी एवढं आता सांगायचं म्हणजे शब्दामध्ये बनलेलं होतं मी त्या गोष्टीत. कारण मला असं काही वाटत नव्हतं, बिनधास्तपणे विचारत असं. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस मला पुढे करायची. मग मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं दोन चार ठिकाणी तर मी गेलतो भावाबद्दल मुलीच्या संदर्भात. मग मला ते नाही आवडलं की मग नाही, मग ते भावाला काही ठीक आहे तिथं अगदी योग असतात त्या मुली, समजा ह्याच्याबरोबर लग्न व्हायचं हे तुला कळतं. मग त्यांची पत्रिका बघणं, कुठंतरी जुळणं, काही नाही असं काहीतरी व्हायचं. आणि योग आला एक, समजा आमच्या बहिणीच्या तिकडूनच जवळच गाव, तिकडून आलं ते एक योगन. मग ती मुलगी बघितली, म्हणजे मुलगी बघितल्यापेक्षा आता ती माझी वहिनी झाली. मग ती गेली बघितले. आता ते मग अशी बघितलं फोटोमध्ये, आता त्यावेळेस मोबाईलचं नव्हतं, आता काही फिल्टर वापरून काही करू शकतात लोक, पण त्यावेळेस तसं काही नव्हतं. तर मुलगी बघितली, मग फोटो मागितला. फोटो बघितलं घरी, आई वडिलालाही सांगितलं, म्हणजे असं भाऊला ही अशी पोरगी म्हणजे ही बरी का वहिनी असते म्हणली. आमची म्हातारी तर म्हणजे आई म्हातारी म्हणून सवय म्हणते, आई लयच नमुना होती, पण आई माझी देखणी होती. म्हणजे वडील बी काळे सावळीच पण देखणे होते. आणि आई फार गोरी होती, नाका डोळ्यात निटास होती. फक्त खोड म्हणजे ती भांडण लय करीत होती, त्याच्यामुळं पण चांगली होती. आईला पण ते गोष्टी कळतं, कारण कसं असतंय त्या खानदानामधून माझा जन्म झाला आहे, म्हणजे काहीतरी आई वडिलाचं बी आलं असेल ना माझ्याकडे. तर आई म्हणली, अरे म्हणली काय रे, म्हणजे ही जरा नक्कीच दिसते रे. खरंच ती नक्की म्हणजे नाक नव्हतं, त्या कमी होतं नाक. म्हणलं हां, म्हणजे फोटो दिसत असं नाही, पण नक्कीच आहे बघ ही पोरगी. मग आता म्हणलं ती भाऊ पसंत करणार, आपण कोण करणार. म्हणलं भावाला पसंत झाली, आपण बघायलोत. म्हणलं पण कशी राहील बरं, कशी असं तसं. मग आमच्या घरगुती चर्चा, मग मी घरगुती आता मला भविष्यामुळं विचारायचे ते घरी, की भावाला खिस्सा माहीत नाही. आम्ही आमच्या घर तिघंजणच, बहीण तर तिकडे आता त्याच्या नाताला जातो, आम्ही आई वडील आणि वडील काय मध्ये जास्त, पण वडील आग्रह होतं की ह्याला कळतं, ह्याचं लय बारकाय लक्ष या. म्हणजे वडिलाला कुठंतरी वाटत होतं की ही जरा जाणकर झाला आहे चांगला. मग ते काही नव्हतं बोलत, आम्ही चाललो होतो संध्याकाळच्या वेळेस गप्पा आमच्या. मग ती म्हणली, अरे मला काही म्हण, पण पोरगी जरा हीच आहे बघ. म्हणलं असू दे, आपल्याला जर भाऊनं पसंत केली तर आपण काय करणार आहेत. म्हणलं आता मला कळतंय, म्हणलं ही भविष्य हिचं जे आहे, ही भविष्य आपल्यासाठी चांगली नाही. मग काय करायचं, मग आपली सोडून मग आपल्याला काय तुझा उपयोग. म्हणलं बाबा रे, तुम्ही तसं का करताय, आपल्याला काय करायचंय, ती दोघंच आणि त्यांचे राहिले म्हणजे बाद झालं. आपल्याला काय उपयोग आहे, आपल्याला काय उपयोग आहे, आपल्याला काय करायचं. ते दोघं नवरा बायको राहिले, त्याचा काय फायदा आपल्याला लग्न करून तरी. लग्न आपल्या फायद्यासाठी करायचं असं का आई, आपल्या ताई म्हणायचं, तू काय असंच करते, असं झालं आमचं दिगच बिघडलं. तुला सांगायला गेलं की लगेच तू टांगी तोच नीट सांगत नाही, काही नाही, झालं आमचं मग बिघडलं. मग मी नीट सांगायचो, तुला ऐकत का नाहीस. मी तुला काय म्हणतो की आपला फायदा बघायचा नाही. मग फायदा मग काय त्याची नवरा घेऊन गेली म्हणजे आम्ही नवरात घेऊन जाणारच आहे ना. म्हणलं मग जाऊ दे ना, काय करायचं आपल्याला, गेली तर गेली, तिचं तर नवरा नेईल काय करायचं आपल्याला.
मग कसं रे? कसं रे? म्हणजे तसंच आहे, जर पसंत केली तर ही केली मुलगी तर असं असं होतंय बघ म्हणलं. ते राहत नाही आपल्यापाशी. अगर भाऊ तर अगोदरच राहत नाही, भाऊ अगोदरच निघणार तिला तर काय निघलंच निघलं. मग ती नाही, मग यावं पण ती आमच्या भावानं एक दोन माणसं ही पोरं बरोबर घेऊन तिने मुलगी बघितली, मुलगी पसंत केली त्यांनी, आणि मग ती खुश कार्यक्रम झाला त्यांचा. मग हे दाखवलं. मग आता हे आमच्यात तर अगोदरच विषय झाला मग तिघा जणांमध्ये की मुलगी असंच. मग आई बी एवढी काही आनंदी नव्हती काही एवढं काही, पण आता त्याचं कारण ती भाऊ ह्यागड करत होता, ते ऐकत नव्हतं. मग त्याच्यामुळे जाऊ द्या, ती काय अगोदर बी कुठं बघून फिरून बी मिळायला गेलं तर म्हणजे त्याच्यापेक्षा भाऊ म्हणलेत ना. पण त्या लोकांनी असं काय केलं की मुलगा काय करतो, मुलाचं जमीन आहे सगळ्या गोष्टी, पण ही मुलगा तिथं राहणार नाही ह्यांनी अगोदर शोध घेतला. कारण बऱ्याच जणांच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत गेल्या होत्या की ही पोरीची जी सासू होणारी ती लईच आगाऊ आहे, तिला कमी जास्त जमतच नाही. त्याच्यामुळे सूर पण यायला लईच लोक भीत होते आमच्याकडे. पण तिकडे लोक बी फार चतुर होते, हुशार. त्यांनी डोकं लावलं की ती तिथं राहिली तर ना तिचा फायदा आहे ना, ती राहणारच नाही ना पोरगी. म्हणजे यांनी अगोदर प्लॅन केलं की ही पोरगं बाहेरच काम करतंय, मग आपली पोरगी दिली तरी आपण तिकडं तिला बाहेरच नाही, तिला गावाकडे तिला एंट्री द्यायची नाही, ही त्यांचं बी डोक्यात होतं. आणि हे मला माहीत होतं की ही तिथं राहणार नाही, म्हणून मी घरी अगोदरच सांगितलं होतं. पण झालं आपलं लग्न. आणि मग हुंडा वगैरे ते ठरला, ते 15,000 रुपये काहीतरी हुंडा ठरला. लग्न मी मोठ्या माणसानं मी त्याच्यात नाही तो भाग घेतला जास्त. मग ते पहिल्यांदा मग ती माझ्या हातामध्ये ती पैसे केजमध्ये आणून एका हॉटेलमध्ये ते दिले हुंडा म्हणून 15,000 रुपये सुरुवातीला. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या काळामधील 15,000 मी कधी तेवढे पैसे मोजले नव्हते एकाच वेळेस. मला ते थरकाप झाला थोडासा. कारण हॉटेलमध्ये कुणी बघतं काय की ही एक मला भीती. बसंत विहार म्हणून अजून बी हॉटेल आहे ते, तर त्या हॉटेलमध्ये ते चहा पाणी करून मला त्या पाहुणीने माझ्याकडे पैसे दिले, ते मग घरी आणून दिले मी. मग तिथून आता ते 15,000 तरी बरंच काही काही गोष्टी होत नव्हत्या. परत म्हणलं आता ह्याच्यात काय करायचं, सोनं करायचं का कपडे बस्ता अमुक तमुक. मग तिथं अजून जा जाऊ घरामध्ये कालवा चालू झाला. आता आम्ही मग कारभार म्हणलं तिघं जणच. आता ते पोरगा आमचा भाऊ तर काय बघतच नव्हता, म्हणलं ना तुम्हाला. मग आमच्यावरच हे आलं की आता हे लग्न कसं पार पाडायचं. मग अजून त्या माणिक दुकानदार होता माणिक चाटी म्हणून, त्याच्याकडून अजून भावासाठी बस्त्याला अजून उधारी केली, कपड्याची किराणावाल्याची उधारी केली. लग्न मग तिकडंच होतं, पण काही असतं ना घरी येऊन आपल्याकडून बी. लग्न तिकडंच झालं, सगळं झालं, पण ती पुन्हा ती कर्ज, बहिणीचं कर्ज, बहिणीच्या लग्नाचं कर्ज, आणि वडिलाचं आजारपण, दुखणं थोडाफार दवाखाना चालू व्हायचा, मिळकत कमी. भाऊ तर काय लग्न केलं की मग 8 दिवस बी राहिली नाही वहिनी. म्हणजे आमचं भविष्य खरं ठरलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य मी जे भविष्य शिकत होतो ते भविष्य बरोबर उतरत होतं. तर ते मी जे काढलेले अंदाज होते ते बरोबर 8 दिवसात वहिनी, म्हणजे ती तर घरात आता पटना गेलं आणि त्याला निमित्त होतं. अगोदर त्यांचा प्लॅन प्रमाणे त्यांनी गेले, मग राग भांडणं करून गेले. भांडणाचं निमित्त झालं. आता ते भांडणं व्हायसारखंच होतं, कारण आमच्या घरामध्ये 5वीला पुंजलेले भांडणंही कधी थाटलेच नव्हते. झालं ते गेले, नवऱ्याला घेऊन गेले. मग ती अगोदर नवरा येतच नव्हता जास्त. झालं त्यांचं लागले ना. मग पडलात आम्ही 3 जण फक्त, मी वडील आणि आई. आता ही मग आता त्या वडील आपले खाल्लं तर खाल्लं, वहिनं केलं तर केलं, आम्ही मग केव्हा तर कुठे बाहेर चरायचं, इकडे तर म्हणजे घरी कुठलाच मिळ नाही. मग ते हातानं करण्याचं. मग आता मी कधी उशिरा आलो बाहेरून की आपल्या हातानंच खिचडी बिचडी काहीतरी म्हातारीनं काही शिळा तुकडा काही केलेला असला तर ती आपलं खायचं, नाही तर आपल्या हातानंच काहीतरी थोडंसं करायचं संध्याकाळी येऊन आणि खायचं. म्हणजे ही माझा खाणं सुद्धा मला कुणाच्या हाताचं भेटलं नाही. अगोदर लहानपणापासून आईनं दिला तुकडा तर ती सारवावं लागायचं, भांडे घासावं लागायचे. आणि परत मी पुन्हा ते वहिनी जर आलं तर वहिनीचं बी काय म्हणजे आलं नाही. म्हणजे घरात मध्ये माणूस आणि आपल्याला म्हणजे कुठूनच काही मिळालं नाही. म्हणजे काम ही माझ्या पाचवीला पुंजलेलं. परत आता मग ही दोघाचं बी जमत नसं, आई वडिलाचं भांडण सारखंच काही नाही. मग ती मग भांडण झालं दिलं की मग स्वयंपाकच करीत नसं आई. आणि त्याच्यात मी बी नसायचो जागेवर.
मी यायचो कधीतरी, मग इकडून तिकडून फिरून, मग आपलं असलं तर नाहीतर आपण आपलं हाताने करायचं, काहीतरी करायचं, भाकरी काही नसलं तर काहीतरी खिचडी पर काहीतरी कर, चावमेव करून आपलं खायचं आणि आपलं पडायचं. आपलं काय काम करीत राहायचं. हे चाललं आमचं असंच असंच बरेच दिवस मग चाललं. मग ह्याच्यात माझं ती आता मला आता माझं भविष्य काय करायचं हेच आलं प्रश्न. म्हणजे आहे वाटायचं मला सगळं कळतं, पण कधी कळत की कधी लागणार आहे योग माझा, कधी या हा मला सुखाचे दिवस हे कधी येणार आहे. आता बहिणीचं लग्न झालं, बहीण तिच्या मार्गी लागली, भावाचं लग्न झालं, भाऊ मार्गी लागला, त्याचं ते करायला त्यांचे ते चाललं. आता माझं काय, मी असंच भविष्य सांगायचं, कोणाचे अंदाजच काढून द्यायचे आणि दुश्मना करून घ्यायच्या, हीच आहे आमच्या नशिबात. मग हे चाललं. पण मग मला छंद होते ना, मी म्हटलं ना ते मागं रेडिओला गेलो मग असं मी लिहित बी असं ना, मग रेडिओला लिहिणं, कथा वगैरे करणं, ह्या गोष्टी पाठवणं, ह्याच्यात मग काय विरंगुळा वाटायचा. आणि शिक्षणाचं बी चालू होतं, ह्या गोष्टी करतच होतो. आणि पुन्हा वाटायला लागलं आपण सगळे गोष्ट, पण आपण शास्त्रीय संगीत शिकावं. म्हणजे मला ते एक लक्षात आलं, मला ज्यावेळेस आकाशवाणीवर सांगितलं अनंत काळे ह्या अधिकाऱ्याने की बाबा तुला गाण्याचं अंग नाही, मग ते बी जसं का मला माझ्या चुलत्यानं सांगितलं हा शिकू शकत नाही, म्हणून मी जिद्दीनं शिकण्याचा प्रयत्न केला आणि मी शिकत राहिलो. तसं अनंत काळे म्हणलं की तुला गाण्याचं जमत नाही, गाणं म्हणजे गाण्याचा तुझा आवाज नाही, तू आपलं कथा वगैरे अशा गोष्टी तुझा आवाज आहे. पण ते म्हटलं असला तरी आपण गाणं थोडं तरी आपल्याला गाणं आलं पाहिजे, गाण्यातलं कळलंच पाहिजे. तर मग गाण्यातलं कळल्यासाठी मग आता मला शास्त्रीय संगीत आवडत असतं, पण मी शिकलेलं नव्हतो. आता जे शिकलेलं म्हणजे गावात काय होतं, एक मला आवड असल्यामुळं गावामध्ये एक संगीत भजन संगीत शिकवणारा शिक्षक ठेवला होता. आणि त्याच्याकडे आमच्या भावाला बी, पण भाऊ काय तेवढं नव्हतं येत, पण मी कंटिन्यू चाललो ते भजन वगैरे शिकण्यासाठी. हां तर ते मी लवकर लगेच पेटी वाजवायचं, ते लगेच मला आत्मसात करायचं त्या गोष्टी. मग ती रुजलं नाही त्या आमच्या घरच्यांनी ते जरा थोडंसं काहीतरी झालं आणि मग माझं बंद झालं. पण माझ्या डोक्यात एक राहिलं की मला ते शिकायचंय. का शिकायचंय? संगीत ही शिकणं एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं, आपल्या सर्वच गोष्टीसाठी संगीत ही महत्त्वाचं असतं. संगीताची आवड असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण माणूस संगीताची आवड असेल ना तर माणूस प्रसन्न राहतं, त्याचं आरोग्य चांगलं राहतं. एक आपला विरंगुळा म्हणून, आणि आपल्याला यावा कला यावात म्हणून मी संगीत शिकण्यासाठी मी जवळजवळ खूप दूर जात होतो 8 दिवसाला. ते मला वाटतं पाठीमागे सांगितलं वाटतं तुम्हाला एका भागात. जवळजवळ माझ्यापासून गाव समजा आपलं एक 50 किलोमीटरच्या जवळजवळ येत असतं. मी सायकलीवर जात असतो, आपल्याकडे पैसे नसायचे ना, सायकलीवर जायचं. रविवारी ती गुरुजी असायचे, ती सरस्वती संगीत विद्यालय म्हणून लातूरला होतं, त्यांचे तिथले शिक्षक पांचाळ सर म्हणून इथं अलीकडे बर्दापूर आहे, लातूरच्या अलीकडे. तर इथून आपल्याकडून 50 किलोमीटरच्या जवळजवळ असेल माझ्या घरापासून. तर मी तिथं सायकलवर सकाळी 7 वाजता जायचं, 11 वाजेपर्यंत तिथं त्यांच्याकडे क्लास करायचा, आणि तिथून 3-4 वाजता निघायचं घरी, संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत यायचं. हे सायकलीवर करायचं दर आठवड्याला, आणि त्यांनी दिलेले धडे मी गिरवित असं. मग ही एक म्हणजे विरंगुळा मी कुठं ना कुठं मन रमवण्याचा प्रयत्न करत होता. हे माझं शिक्षण असं बी चालू होतं, संगीत बी शिकायचं. आणि मग ते थोडं अजून मला कसं आवडायचे ते शास्त्रीय संगीत का आवडायचं, मग त्यातले जी आकार येतं त्यात बघा. मी ज्यावेळेस म्हणलं त्या संगीत शिकायचं गुरुजींना, पांचाळ सरांना म्हणले का तुला काय येतं का पहिलं, त्याला का मी म्हटलं हां येतं नाही, मी शिकलेलं नाही, पण मी रेडिओवर वगैरे ऐकतो म्हणलं गाणं. ते म्हणलं मन शास्त्रीय संगीत म्हणजे काय, तर म्हणलं नाहीत का म्हणलं मधुबन में राधिका नाची रे गिरधार मुरलिया. अरे म्हणलं तुला म्हणजे जमतंय, मग ते जमतंय म्हणल्यानंतर मग मला म्हणलं की आपल्यालाच कळू शकतंय. मग त्यांच्याकडे मी काही दिवस
बरेच परीक्षा दिल्या मी त्यांच्याकडे संगीताच्या, शास्त्रीय संगीत. हं? मग बरे असे म्हणजे जी आपले शास्त्रीय संगीतावर आधारित गाणे आहेत ते मी शिकू लागलो त्यांच्याकडे. पुन्हा जे राग असतात ह्याच्यातले, समजा जे आपले शास्त्रीय संगीतामधले राग असतात, भूप राग आहे, भिंपला सहित असे राग, ते रागाचा सराव करायचा. हं? म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी मी एक आनंद मिळण्यासाठी, आणि आपल्याला यायला पाहिजे त्या गोष्टी. हं? कारण वडील एक म्हणायचे बऱ्याच वेळेस, काय म्हणत असेल की माणसानं चौकोनी चिरा असावा. म्हणजे कुठेही चिरा म्हणजे काय, चौकोनी असणं म्हणजे कुठेही टाकला तरी ती फिट बसावा. म्हणजे कुठेही उद्याच्याला भविष्यात अडचण आली तर ती गोष्ट आली पाहिजे आपल्याला, हे असं त्यांचं म्हणणं असतं. पण मी चौकोनी नव्हतो, मी षटकोनी चिरा घालतो. मी कुठल्याही बाजू मला बसविता येत होती. म्हणजे एक माझ्या डोक्यात 64 कला आल्या पाहिजेत, असल्या पाहिजेत माहिती, ही वर्ल्डाचं सांगणं असायचं. म्हणून मी 64 कला काय जमलं नसतं, पण बऱ्यापैकी 25-30 कला तरी मी शिकलो होते. म्हणजे एक प्राथमिक माहिती तरी आपण घ्यायला पाहिजे त्या गोष्टीची. मग हे चाललं, ह्याच्यात काही मन रमवायचं, ह्यांच्या जगळे ज्याच्या प्रपंचाला लागले होते, सगळे चाललं होतं, मी असं हे चाललंय. अशा पद्धतीनं आमचं आयुष्य चाललेलं आहे. अभ्यास चाललाय, मंत्रसाधना चालली, कुंडल्या बघणं कुठंही असं, म्हणजे ज्यावेळेस काय काय वाटलं की आपण बघत राहायचं. आणि खूप साहित्य गोळा झालं माझ्याकडे, खूप. म्हणजे कुठं गेलं म्हणजे पुस्तकं माझे गुरु, हा प्रकार मी अवलंबला. कारण पुस्तक ही खरंच गुरु. पुस्तकं ज्याने ज्याने वाचलंय ना, तो वाचलाच आहे. जो वाचतो तो वाचतोच. कारण एवढे ग्रंथ वाचले, एवढ्या गोष्टीचा, कुठल्याही गोष्टी टेक्निकलचा असेल, कुठल्या असेल, ती मी वाचत राहायचं आणि ती बघायचं ते करू. मग ती तंत्रमंत्र कशाची काही असो, त्याला सोडायचंच नाही. कारण ज्यावेळेस आपण एक जरा थोडंसं बोर होईल, काही होईल की मी वाचन करायचं, त्यातलं वाचायचं. एवढे पुस्तक की मी आता पाठीमागे काही वर्ष, 10-5 वर्षाखाली मी दान देऊन टाकले काय वाचनालयाला गावातल्या. एवढे माझ्याकडे पुस्तक होते. तरी मी काही ठेवले, काही गुणाला दिले पुन्हा नंतर नंतर. आता काही मला दिसत बी नाही जास्त, आता वाचनाचा काही संबंध बी नाही येत नाही. पण एवढे पुस्तके, मी कुठं गेलो, मला खाण्यापिण्याचं येड नव्हतं, अजिबात नाही. खायचं पिचं एवढं काही येड नाही मला. मला ही पुस्तकाचं खूप वेड होतं. पुस्तकं काही दिसलं की पुस्तक, कुठे गेलं की अगोदर स्टँडवर गेलं की ती अगोदर पुस्तकाचं स्टॉल बघायचं. मी पेपर वगैरे काही वाचून घेत नव्हतो पेपरचं, मी पुस्तकं बघायचे कुठलं, मग ती गोष्टीचं असेल काही असेल, पण प्रवासामध्ये सुद्धा वाचायला म्हणून पुस्तकच घ्यायचं. म्हणजे एक छंद होता मला पुस्तकाचा, आणि पुस्तकानेच मला शिकवलं चांगलं. कारण पुस्तकातले जे काही अनुभव असतात, काही गोष्टी असतात, ती खरंच पुस्तक तुम्ही सुद्धा वाचावं. आता वाचायच्या मुलांना कंटाळा येतो, पण पुस्तक वाचलं तर तुम्ही वाचाल, हे माझं मत आहे. तुम्हाला पटतं न पटतं ही तुमचा विषय. तर अशा पद्धतीने मी घडत होतो, लहानाचा मोठा होत होत चाललो होतो. आणि पुस्तकातले अनुभव, माणसाचे अनुभव, हे सगळे गोष्टीतून मी चांगला घडत होतो. पण माझं काय, तुम्ही म्हणता सगळं गल्ली दिल्ली फिरणं तर तिथंच येऊन बसता का, हो तसंच आहे माझं. हो, कारण सगळ्या गोष्टी शिकायच्या, सगळ्या गोष्टी, पण माझं भविष्य काय, मला 4 पैसे मिळवण्याचं काय, मुफ्त कला आहेत माझ्याकडे अवगत. पण असं प्रगतीचं काय, लोकच झालं की मला तेवढे कधी कधी वाटायचं, हेच ही चाललंय, हे करायला आपण काय करतो, आपण काहीच करत नाही, मी शिकतोय प्रत्येक गोष्ट मी आता. आणि पुन्हा पुन्हा वाचण्यातून काय की माणसानं आयुष्यभर शिकावं. आता माझं झालंय कम्प्लीट असं म्हणून कधी थांबायचंच नाही, अजून बी शिकावं. माणूस मरेपर्यंत शिकत राहावं, कधीच परिपक्व होत नसतो. ज्याला आवड आहे ना, तो शिकतच राहतो नवीन नवीन गोष्टी. आता आधुनिक काळापण जमलं तर तुम्ही आता समजा आधुनिक टेक्निकलचं असेल, काही असेल, काळानुसार आपण जर बदलत गेलोत ना, तर आपण या जगात राहू शकतो. आपण एकच धरून बसलात तर नाही चालत. कारण काळ बदलतोय, आपण बदलत राहायला पाहिजे. हे मी अनुभवातून शिकलो. आणि चाललं होतं माझं आयुष्य अशा पद्धतीनं. भावाचं लग्न झालं, ते भाऊ तिकडे गायब झाला, बहीण तिकडे गेली तिच्या सासरी. आता आम्ही दोघं 3 जण आपलं राहिलेलं चालायला, घरात बी तसं, मग यायचं आपलं ही. मग मला एक आता थीर टाकून ती, आता जर घरात भांडण लागलं की गायब व्हायचं, बाहेर पळून जायचं, समजा अगं कुठं निघून जायचं तितकं पुरतं.
आणि आमच्या दिवसांची घरातली परिस्थिती हलकी चालते. मग लोक कोणी बोलायचे, काय हो म्हणले बुवा महाराज तुमचे, म्हणजे घरच्या वडिलांना किंवा पोरग मोठं एवढं मोठं झालंय, काय करतंय का नाही. ते काय वडील करतंय कधी काम, काही नाही म्हणजे काही कसं करीत नाही का हो म्हणले, एवढं मोठं झालंय, असं झालंय तसं झालंय, नुसतं फिरत आहे इकडं तिकडं. काय नाही. मग आमच्या आईला कळलं की आई द्यायची शिव्या, मोकार आहे हो पोरग, कुठल्याच मापात नाही. कुठलं काम तर कुठलं काय करावं, काय करावं, शेतात बघावं तर बघत बी नाही म्हणली. काय घरी बापाला थोडं काहीतरी शिवलं तितक्या पुरतं करतं, त्याच्या खर्चावी भागते का नाही. काय काय असंच चालायचं, परिस्थिती तशी होती. आणि मला काही असं काही कळायला गेलं की मला कुठं काय हे करावं वाटायचं. आपण कुठला तरी बिझनेस करावा, जेणेकरून आई वडिलांचं तरी आपल्याला समजा त्यांना सांभाळता यावं, काय व्हावं. पण वाटायचं पण अंमलात येत नसं. हे असे दिवसानुदिवस चालले होते, हे होत होते. आणि माझं शिक्षण आणि माझं लिखाण चालू होतं. रेडिओला लिहित असे, रेडिओला कार्यक्रम सादर करत असते. त्याचे काही 10-5 रुपये मला मिळत होते. 10-5 म्हणजे चांगले मिळत होते. तर त्याच्यावर आपला माझा खर्चच भागायचा, कारण ही मला एक कला सापडली होती रेडिओची. कारण लिहिल्याचे पैसे मिळायचे, बोलल्याचे पैसे मिळायचे. आणि चांगलं जमलं होतं मी. आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी करत 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 मग थोडंसं म्हणजे माझ्यामध्ये काही बदल होत गेले. मला आता थोडं थोडं सुचू लागलं की आपण काहीतरी आता पुढे भविष्यातलं बघायचं काहीतरी. हे तंत्रमंत्र झाले, पण आपण एकतर कधी कधी विचारायला की आपण आता ह्या देवदेवातल्या जास्तीवर भर द्यायचा. म्हणजे आपल्या तर काय आता हे आतापर्यंत आपण घालवले आयुष्य घालवलोत, आपण आपलं आता काहीतरी म्हणजे एकतर आपण एक कुठला तरी निर्णय घेणं गरजेचं आहे. एकतर देवच करावा, एकच कुठलं तरी पकडावं लागणार. आता हे अभ्यास व्हायला लागलाय, चाललायचं खरं आहे. पण आपण एक जर देवदेव झाला तर एक मनमध्ये काय केलं नाही केलं तरी भागतंय, असा मी विचार यायला लागला. आणि मग पुढे काय विचार येत गेले, पुढे काय माझं झालंय पुढे, हां ते आपण पुढील भागामध्ये ऐकूया. कारण आजचा भाग इथेच थांबवायचा आहे, परत भेटायचंच आहे पुढील भागामध्ये. भाग खूप आहेत आपले अजून. इथपर्यंत माझ्या आत्तापर्यंत येण्यासाठी खूप मला भाग करावा लागेल. तर मंडळी तोपर्यंत आता ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी.